हे पहा विद्यार्थी मित्रांनो, नेहमी आपल्या एक्झाम परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला गेलेला असतो, तो म्हणजे व्होकॅब्युलरी, इंग्लिश व्होकॅब्युलरी. ज्याप्रमाणे इंग्लिश ग्रामरवर प्रश्न विचारतात, त्याच पद्धतीने इंग्लिश व्होकॅब्युलरी सुद्धा काही प्रश्न विचारतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचा मेजर पॉईंट तो आहे इंग्लिश सिनोनिम्स. सिनोनिम्स और सिनोनिम्स ह्या शब्दाचा अर्थ आहे सिमिलर वर्ड किंवा समानार्थी शब्द. आता या ठिकाणी इंग्लिशमध्ये तसं पाहिलं तर बरेच शब्द समानार्थी असत नाही. समानार्थी वाटतात, आद्य वाटतं त्यांचा, पण ते बऱ्यापैकी त्यांच्या शब्दामध्ये अर्थामध्ये फरक असतो. याच्यावर परीक्षेमध्ये एक्झामिनर काय प्रश्न विचारत असतात. ते साधारणपणे स्पर्धा परीक्षेचा विचार केला आपण किंवा हायस्कूलचा विद्यार्थ्यांचा विचार केला तर आता अलीकडे अशी पद्धती विचारली जाते क्वेश्चन पेपरमध्ये की सिनोनिम्समध्ये मॅच असे विचारतात की मॅच वन और मॅच ए अँड बी, मॅच वन अँड. आता टायटलचं नाव काय आहे इंग्लिश व्होकॅब्युलरीमध्ये सिनोनिम्स आहे. आता हे सिनोनिम्स मध्ये प्रश्न असेल की मॅच वन अँड म्हणजे वन अँड टू ह्याच्या काय जोडायला. आता तो प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने प्रश्न विचारतात एक्झामिनर विचारताना. या ठिकाणी तर एक नंबरचं हे दिलं जातं, वन दिलं जातं आणि त्यामध्ये काही शब्द दिले जातात आणि त्या शब्दांचा अर्थ विचारतात वेगळं असतं. तर फॉर एक्झाम्पल काय शब्द येते असे दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल इथे बिहोल्ड आहे किंवा सेकंड शब्द असा ट्विस्ट असा आहे और असा एखादा शब्द आहे मीडिया आहे और रिसेप्टर सारखा शब्द आहे. हे त्यामध्ये एक नंबरचे काय शब्द दिले असेल बिहोल्ड आहे, ट्विस्ट आहे, मीडिया आहे, रिसेप्टर आहे. आणि ते दोन नंबर असे काय शब्द दिले जातात त्या शब्दांचे अर्थ दिले जातात. ते दोन नंबर शब्द असे दिले जातात. आता या ठिकाणी शब्दांचा जो अर्थ आहे तो या ठिकाणी दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल इकडे सराउंडिंग आहे और इकडे सी आहे और मेंटॉर आहे आणि सर्च आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या शब्दांच्या आपल्याला जोडायला पाहिजे. असा प्रश्न काय 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना किंवा स्पर्धा परीक्षांना सरळ सेवेच्या एक्झाममध्ये किंवा ज्या कंबाईनच्या एक्झाम असतात त्या परीक्षांना सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आता मॅच वन अँड असं म्हटले. आता या ठिकाणी तुमच्या समोर काय शब्द बिहोल्ड आहे, ट्विस्ट आहे, मीडिया आहे आणि रिसेप्टर आहे. या ठिकाणी शब्द आहेत सराउंडिंग, सी, मेंटॉर आणि सर्च. आता ह्या शिकायला बिहोल्ड या शब्दाचा अर्थ होल्ड म्हणजे पकड, पण बिहोल्डचा अर्थ पाहण्यास आहे. विलियम वर्ड्सवर्थ सॉलिटरी रिपर नावाची कविता लिहिली आहे. त्या कवितेमध्ये असं पहिलेच आहे बिहोल्ड सिंगल इन द फील्ड म्हणजे सिंह सिंगल इन द फील्ड. या ठिकाणी बिहोल्ड या शब्दाचा अर्थ आहे पाहणे, सी. आता ट्विस्ट या शब्दाचा अर्थ आहे शोध. मिलेचा शब्दाचा अर्थ आहे वातावरण, सभोवताल आणि प्रिसेप्टर या शब्दाचा अर्थ आहे गुरु. So please can you tell me the answer now? त्या ठिकाणी पहा बिहोल्ड या शब्दाचा अर्थ बिहोल्ड म्हणजे पाहणे या शब्दाचा अर्थ आहे सी असा. त्यानंतर ट्विस्ट या शब्दाचा अर्थ आहे ट्विस्ट म्हणजे ज्याला आपण शोध असं म्हणतो, सर्च. मिरर या शब्दाचा अर्थ आहे वातावरण, सभोवताल, सराउंडिंग. आणि प्रिसेप्टर या शब्दाचा अर्थ आहे गुरु, ज्याला आपण मेंटर असं म्हणतो. तर हे आपण या ठिकाणी फर्स्ट हे पाहिजे, फर्स्ट पेअर पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारतात. आता आणखी एका परीक्षेमध्ये आलेले तुमच्या समोर मी ठेवतो, तुम्ही विचार का किंवा अशा प्रकारचे शब्द कसे येतात ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. इथं पण असं दिलेलं आहे मला वन निकडे पाहता माहिती टॉस म्हणून.
आता कधी कधी बघा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दाम अशा प्रकारचे एकाच प्रकारचे शब्द किंवा एकाच शब्दाने सुरू होणारे शब्द असे दिलेले आहेत. आता या ठिकाणी वेन शब्द आहे पे 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 आणि पे. इथं फर्स्ट शब्द आहे वेदर कॉक, सेकंड आहे कर्टन आहे, थर्ड वन आहे प्राऊड आहे. जर आपण ब्लड पाईप असं आता ह्या शब्दांच्या आपल्याला जोड्या लावायच्या, पेअर लावायचे. हे एका परीक्षेमध्ये विचारले गेलेले शब्द आहेत की जे जसं जसं तुमचं मांडण्यात येतं. आता पहिला शब्द आहे बे. आता या शब्दाचे अर्थ आपल्याला काढणे हे शब्द समजू शकता. हे शब्द कसे सोपे होते. आता एका शब्दात हे सगळे शब्द सुरू झाले आहेत. आता फेन या शब्दाचा अर्थ आहे गर्व. या फेन या शब्दाचा अर्थ आहे रक्तवाहिनी. फेन या शब्दाचा अर्थ आहे पडदा आणि फेन या शब्दाचा अर्थ आहे जर आपण कुकुट कोंबडा समजू. आता पाहिलं मित्रांनो तर फेन या शब्दाचा अर्थ आहे गर्व. गर्वाला काय शब्द सांगितला आपल्याला प्राऊड. वेन या शब्दाचा अर्थ आहे वेन म्हणजे रक्तवाहिनी ब्लड. जर आपण ब्लड पाईप वगैरे समजू हा सेकंड शब्द आहे. वेन या शब्दाचा अर्थ आहे सॉरी आता या ठिकाणी वेन हा शब्द आहे तिथे शब्द आहे. वेन या शब्दाचा अर्थ आहे प्राऊड. वेन या शब्दाचा अर्थ आहे ब्लड पाईप हा शब्द. त्या वेन या शब्दाचा अर्थ आहे कर्टन आणि वेन या शब्दाचा अर्थ आहे वेल. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा छोटा छोटा. ह्यासाठी मी छोटा छोटा व्हिडिओ तयार केला आहे. आय थिंक यू हॅव गॉट व्हॉट एव्हर आय सेड हियर, व्हॉट एव्हर आय डिस्कस. सो थँक यू व्हेरी मच.